चैत्र नवरात्र भक्ती, परंपरा आणि देवीचे तेज. चैत्र नवरात्र म्हणजे काय? चैत्र नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण भारतीय पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि पुढील 9 दिवस देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यालाच वसंत नवरात्र किंवा रामनवमी नवरात्र असेही म्हणतात. शरद नवरात्र जितके प्रसिद्ध आहे तितकेच चैत्र नवरात्रही आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. वसंत ऋतूची सुरुवात ही याच काळात होते, त्यामुळे निसर्ग आणि अध्यात्म एकत्र येऊन वातावरण पूर्णतः भक्तिमय होते. चैत्र नवरात्राचे महत्त्व काय आहे? चैत्र नवरात्रात भक्त देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करून स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आत्मशुद्धी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हा काळ साधना, उपासना आणि संयमाचा आहे. तसेच या नवरात्राचा 9वा दिवस म्हणजेच रामनवमी, भगवान श्रीरामांचा जन्मदिवस, जो संपूर्ण भारतभर मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. त्यामुळे चैत्र नवरात्राला देवी आणि रामभक्ती यांचा सुंदर संगम मानला जातो. या काळात भाविक आत्मशुद्धीसाठी उपवास करतात, ध्यान करतात आणि नित्य पूजनाद्वारे मन, वाणी आणि कर्म पवित्र करण्याचा संकल्प घेतात. नवरात्रीतील 9 दिवस आणि देवीची 9 रूपे. या नवरात्रात दररोज देवीच्या एका विशिष्ट रूपाची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा होते. ही पर्वतराज हिमालयाची कन्या असून ती संयम आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची आराधना होते. ती तपश्चर्येचे प्रतीक आहे. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवी, शौर्य आणि शांततेचा संग. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी, विश्व निर्माण करणारी. 5व्या दिवशी स्कंदमाता, भगवान कार्तिकेयाची माता. 6व्या दिवशी कात्यायनी, शक्तीचे प्रतीक आणि राक्षसांचा नाश करणारी. 7व्या दिवशी कालरात्री, अज्ञानाचा नाश करणारी. 8व्या दिवशी महागौरी, सौंदर्य आणि शुद्धतेचे रूप. 9व्या दिवशी सिद्धिदात्री, सर्व सिद्धी प्रदान करणारी. या 9 रूपांमधून स्त्रीशक्तीचे विविध पैलू प्रकट होतात. पूजा आणि उपवासाची परंपरा. चैत्र नवरात्रात भक्त पहाटे लवकर उठून स्नान करतात, शुद्ध वस्त्रे घालतात आणि घरात किंवा मंदिरात घटस्थापना करतात. घट म्हणजे एक तांबे मातीचा कलश ज्यामध्ये पवित्र जल, सुपारी, नारळ आणि आम्रपत्रे ठेवून देवीला आमंत्रित केले जाते. यासोबत जव लावले जातात, जे 9 दिवस वाढत जातात. हे प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. उपवास करणारे भक्त या काळात अन्नत्याग करून फळाहार, साबुदाणा, शिंगाडा पीठ आदी सात्विक अन्न सेवन करतात. काही भक्त नित्य दुर्गा सप्तशती, देवी महात्म्य किंवा देवीची आरती आणि स्तोत्रांचे पठण करतात. काही ठिकाणी सामूहिक गरबा, जगराते किंवा भजनांचा आयोजन होतो. रामनवमी आणि चैत्र नवरात्राचा विशेष संबंध. चैत्र नवरात्राच्या 9व्या दिवशी साजरी केली जाणारी रामनवमी ही भगवान श्रीरामाच्या जन्माची जयंती आहे. त्रेतायुगात या दिवशी अयोध्येत राजा दशरथांच्या घरात श्रीरामाचा जन्म झाला होता. म्हणूनच या दिवशी रामजन्माचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. देवळांमध्ये रामजन्माचा देखावा, रामायणाचे पठण, पालख्या, भजन कीर्तन आणि प्रभू श्रीरामाच्या गुणगानाचा कार्यक्रम होतो. अनेक भक्त या दिवशी रामरक्षा स्तोत्र, रामचरितमानस किंवा वाल्मिकी रामायणाचे पठण करतात. रामनवमी हे देवी आणि विष्णूच्या भक्तीचा एकत्रित उत्सव मानले जाते. भक्तिमय संस्कृत श्लोक. चैत्र नवरात्रात देवीच्या स्तोत्रांचे आणि श्लोकांचे पठण केले जाते. त्यापैकी हे 2 श्लोक विशेष महत्त्वाचे आहेत. श्लोक 1. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता.
नमस्तस्यै 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 नमो नमः. हा श्लोक त्या दिव्य शक्तीला वारंवार वंदन करतो जी सर्व जीवांमध्ये म्हणजेच प्रत्येक प्राण्यामध्ये शक्ती, ऊर्जा आणि धैर्य या रूपात विद्यमान आहे. देवी दुर्गा ही स्त्री शक्तीची प्रतीक आहे आणि हा श्लोक त्या शक्तीला पुन्हा पुन्हा नमस्कार अर्पण करतो. हा मंत्र हे सूचित करतो की माँ दुर्गा म्हणजे फक्त मंदिरातील मूर्ती नव्हे तर प्रत्येक सजीवामध्ये वास करणारी जीवन शक्ती आहे. आपण जेव्हा कुणामध्ये धैर्य, पराक्रम, प्रेम, ममता किंवा संघर्ष पाहतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये देवीची शक्ती कार्यरत असते. नमस्तस्यै हा शब्द 3 वेळा उच्चारण्यात आलेला आहे. याचा अर्थ आपण मनाने, वाणीने आणि कृतीने देवीला नमन करतो. श्लोक 2. शरणागत दीनार परित्राण परायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणी नमोस्तुते. हे देवी नारायणी, तुम्ही शरण आलेल्या दीन दुबळ्यांचे रक्षण करणारी, त्यांना त्रासांपासून वाचवणारी आहात. जो कोणी संकटात सापडलेला, दुःखी, असहाय आहे आणि तुमच्या चरणी शरण येतो, त्याची तुम्ही तारण करता. तुम्ही संपूर्ण सृष्टीतील दुःखांचे हरण करणारी शक्ती आहात. म्हणून हे जगजननी, तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार. हा श्लोक देवीच्या करुणामयी, रक्षण करणाया आणि सर्व पीडितांना आधार देणाया स्वरूपाचे वर्णन करतो. संकटाच्या काळात भक्ताला आधार देणारी माता म्हणजे देवी नारायणी. समारोप, भक्ती, शुद्धता आणि अध्यात्माचा संगम. चैत्र नवरात्र हा सण केवळ देवीची पूजा नसून आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचा पर्वकाळ आहे. हे 9 दिवस म्हणजे भक्तीचा महापर्व, जिथे श्रद्धा, सेवा आणि निस्वार्थ समर्पण यांचा संगम असतो. नवरात्राच्या शेवटी रामनवमीच्या दिवशी भक्तांना दोन्ही शक्ती स्वरूपा देवीची आणि धर्मस्वरूपा प्रभू रामाची कृपा लाभते.